बनावट जन्माचे दाखले बनू नये यासाठी मोहीम छेडणाऱ्या किरीट सोमय्यांच्या विरोधामध्ये यशोमती ठाकूर पत्रकार परिषद घेतात। यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की जे बनावट आणि खोटं काम करतात, जे दिशाभूल करतात, त्यांचा एवढा पूळ का यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांना का आलेला आहे, हा प्रश्न आहे। दुसरा भाग, एका समुदायाचं नाव घेऊन एका विशिष्ट समुदायाला याचा त्रास होतो आहे असं करून आपण त्यांचे फार तारणहार आहोत असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करतात। किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याची बदनामी केली असं त्या म्हणतात, पण यशोमती ठाकूरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की उमेश कोल्हे यांचा सर तनसे जुदा अंतर्गत खून झाल्यानंतर ते प्रकरण दरोड्याचं प्रकरण आहे असा पोलिसांवर दबाव कोणी आणला होता? अमरावतीमध्ये रजा अकादमीने हिंसाचार केल्यानंतर अमरावतीतल्या हिंदुत्ववादी हजारो कार्यकर्त्यांवर केसेस टाकून त्यांचं भवितव्य खराब करण्याचं काम कोणी केलं होतं? तर नेहमी अल्पसंख्याकांचा अनुनय करायचा, अल्पसंख्याकांच्या भोळ्या भाबड्या मानसिकतेचा गैरफायदा घ्यायचा, हेच काम यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे। आमचं किरीट सोमय्या यांच्या कामाला समर्थन आहे। या निमित्ताने भारतीय नागरिक जे नसतील आणि जे बनावट कागदपत्र तयार करून जन्माचे दाखले मिळवणार असतील त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे। आम्ही किरीट सोमय्यांच्या पाठीशी आहोत। खोटे दाखले जे काही बनवतात त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, मात्र या माध्यमातून आता सर्वात जास्त विद्यार्थ्यांना त्रास होत आहे। दाखल्यांबाबत 10 वेळा एकाच कार्यालयामध्ये त्यांना चक्रा मारावं लागलं, काय सांगू? या दाखल्यांच्या तपासणीच्या दरम्यान जर विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर प्रशासनाने एक यंत्रणा उभी करून पहिले विद्यार्थ्यांचा त्रास थांबवला पाहिजे। यासाठी किरीट सोमय्यांना दोष देऊन चालणार नाही। इथल्या प्रशासन त्यासाठी दोषी आहे। प्रशासनाने त्याची व्यवस्था केली पाहिजे। कुठलाही विद्यार्थी वेठीस धरता कामा नये। सोमय्यांनी जी मागणी केली अद्यापर्यंत रोहिंग्या अमरावतीत काही उघड झाला नाही, असं आहे, बनावट जन्माचे दाखले का बनवले जातात हाच पहिले प्रश्न महत्त्वाचा आहे। जर तुम्ही भारतीय नागरिक आहात तर तुम्हाला बनावट जन्माचा दाखला बनवण्याची गरज काय आहे? जेव्हा तुम्ही बनावट जन्माचा दाखला बनवता तेव्हा काहीतरी गोडबंगाल आहे आणि हे गोडबंगाल काय आहे हे शोधून काढायचं आहे। यासाठी किरीट सोमय्या यांची मोहीम आहे। परप्रांतीय उद्योगी कामगारकरता न्यूझीलंड सिटीमध्ये येत आहेत। आता भाजपा पदाधिकारी थेट स्वतः त्या ठिकाणी चौकशी करणार। आमचा परप्रांतीयांना आक्षेप नाही, फक्त बंगालमधून मोठ्या प्रमाणामध्ये 24 परगणा जो पश्चिम बंगालच्या सीमेलगतचा भाग आहे, बांगलादेशच्या सीमेलगतचा भाग आहे, त्या बांगलादेशच्या सीमेलगतच्या 24 परगणा इथूनच हजारो कामगार महाराष्ट्रात कसे येऊ शकतात एकाच जिल्ह्यातून, हा प्रश्न आहे। आणि म्हणून पोलिसांनी अमरावती शहरामध्ये अशा तऱ्हेचे 24 परगणाचे आधार कार्ड घेऊन आणि लगतचे आधार कार्ड घेऊन जे लोक इथे आलेले आहेत त्यांचा तपास करावा, ही आमची मागणी आहे। मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचं माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार म्हणून, धन्यवाद म्हणून बॅनर्स लावले। त्या बॅनर्सवर माजी खासदार नवनीत राणा यांचा फोटो दिसला नाही, काय? प्रवीण पोटे उत्तर अजून देऊ शकतात, बॅनर त्यांचा, ते उत्तर देतील।